विकी गोलतकर. विकीचा पहिला बॉल बंड्यासाठी. बंड्याने मात्र अलॉंग द कार्पेट पद्धतीने मात्र इथे मात्र काय घडलंय, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉल वरती गोल्डन डकचा शिकार ठरतोय. डायमंड डकचा शिकार. राजेश यांना मात्र माघारी जावं लागलंय. डायमंड डकचा शिकार. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. नाराज असतील कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला उत्तर नाहीये, परंतु काही घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये. चला बॅटर पाठवा. अमरेश, तुम्हाला तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी अँजेलो मॅथ्यूजला टाइम आउटच्या बाबतीत आउट दिला होता. तो टाइम आउट आपल्या बाबतीत घडू नये याची नोंद घ्या सर्व संघांनी. पहिला बॅटर आउट झाल्यानंतर दुसरा बॅटर त्वरित मैदानात पाठवा. तो तयारीत ठेवा. विकेट गेल्यानंतर विचार करू नका कोणाला पाठवायचं आणि कोणाला नाही. प्रत्येक सिच्युएशनसाठी रेडी राहा. अमरेज, एम एम अमरेज आपला प्लेअर पाठवा. एम एम अमरेज बॅटर नाही, एक्स्ट्रा प्लेअर पाठवा कॉम्बॉक्स मध्ये. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट जरूर मिळवली. आणि आता नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दीपेश डाकी. यावेळेस बंड्याने मात्र हलक्या हाताने मात्र खेळून काढलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव मात्र कंप्लीट. श्री गणेशा होईल धावकी संख्येचा. एम एम आमरे या संघाचा श्री गणेशा. चला लवकर विनंती आहे. चला मॅचला होईल सुरुवात. पुन्हा एकदा ते जाऊया. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर 2 बॉलचा खेळ झालाय आणि 1 धाव आणि 1 विकेट मात्र गमावले एम एम अमरे या संघाने. थोडंसं स्पीडअप ठेवायचंय. यावेळेस मात्र इनसाइड आउट. बॉल हवेत आणि आणखी एक विकेटचं पतन. बंड्या बॅक टू द रगआउट. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विकी गोलटकरच्या माध्यमातून आणखीन एक विकेटचं पतन. या पहिल्या षटकामध्ये 2 विकेट त्याने माघारी धाडले. काय गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये विकी गोलटकरच्या माध्यमातून. अगदी आपण पाहायला गेलं तर दोन्ही बॅटरला मात्र मागे जाण्यात त्याला यश आलंय आणि ते देखील महत्वाच्या विकेट्स होत्या त्या.
महत्वाचे बॅटर्स मात्र माघारी धाडले. पहिल्या षटकामध्ये आणि पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मात्र मिळवणं किती महत्वाचं असतं. 2 धावा त्याने खर्च केल्या, 2 विकेट. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला, अजूनही 2 बॉल शिल्लक. पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये मात्र 2 विकेट मिळवल्या. सुरवेश सुपरनोवा या संघाचा हा गोलंदाज विकी गोलटकर, याची चर्चा राहिली. गतवर्षी त्याने देखील या हंगामामध्ये आपल्या गोलंदाजीतून प्रभावित केले. तोच फॉर्म मात्र सायम ठेवलाय. अकूट टप्प्याचा बॉल, त्याला दिशा द्यायची होती परंतु पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव धावफलकावरती. टीमची धावसंख्या 3 ला 2 ही परिस्थिती. शेवटचे 2 बॉल शिल्लक पहिल्या षटकातल्या. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इनसाइड फटका, एका हातामध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न. एफर्ट्स पहा, खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने मात्र ही कॅच घेण्याचा प्रयत्न होता. एक धाव मात्र जरूर आली. अगदी काही बॅटर्स असे असतात, काही खेळाडू असे असतात ज्याला बॅटिंग मिळत नाही, ज्याला बॉलिंग मिळत नाहीये, परंतु मी या संघामध्ये मात्र आहे ना, तर मला 100% द्यायचं आहे. शेवटचा बॉल असेल आता विकी घोलटकरचा. टीमची धावसंख्या 4 ला 2. MM आमरे संघ स्कोर आपण पाहतोय. शेवटचा बॉल विकीचा. शेवटचा बॉल थोडासा पुढे टाकला होता, निघून चालला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 4 ला 2. 4 ला 2. गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 2 वरती शाबाज शेख शिबू दुसऱ्या षटकासाठी. यावेळेस बॉल निघून चाललाय आणि इथे मात्र धावचीची संधी असेल आणि फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपात, रनआउटच्या स्वरूपात. आणखी एक विकेटचं पतन. आणि पहा पिच क्रमांक 2 वरती रोहन पारकर काय गोलंदाजी करतोय. यष्टा उद्ध्वस्त केल्यात, फलंदाजाला मात्र माघारी धाडलंय. अगदी परफेक्ट यॉर्कर मात्र जरूर पाहायला मिळाला. दोन 2.1 चा खेळ झालाय. पिच क्रमांक 2. 16 ला 3 VP वॉरियर संघ चा स्कोर आहे. 16 ला 3 VP वॉरियर संघ. पहिली इनिंग दोन्ही पिच वरती मात्र सुरू आहे. शिबूचा पुढचा बॉल, अगोट टप्प्याचा बॉल, ऑन साइड ला दिशा दिली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय बॉल पर्यंत, फेकी केली जाईल. एकाच धावेवरती समाधान. 2 बॉलचा खेळ झालाय शिबूचा, अजूनही 4 बॉल शिल्लक. पिच क्रमांक 2 वरती स्कोर आहे 16 ला 3. पिच क्रमांक 2
VP वॉरियर संघ 16-3 आणि पिच क्रमांक 1 वरती आपण पाहतोय MM आमरेचा संघ आहे 5-3. अगदी दोन्ही पिच वरती 3-3 विकेट्स मात्र गेलेले आहेत. फुल टॉस बॉल होता आणि तिथे मात्र पहा कॅच ड्रॉप होतोय. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील या बॉल वरती. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. कॅचेस किती महत्वाचे असतील स्पर्धेमध्ये. खूप चांगलं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. मुख्यमंत्री चषक 2024 अर्थातच मुंबई 9 प्रीमियर लीग. पिच नंबर 2 सर किती रन आहेत या? एकच धाव. पहा पिच नंबर 1 वरती MM आमरेचा स्कोर आहे 7-3 आणि पिच क्रमांक 2 वरती स्कोर आहे 17-3. यावेळेस बॅकफुटला जाऊन पूल केलाय. बॉल हवेत आहे. मिड विकेट रिजनचा क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आला बॉल पर्यंत. पकडला जाईल झेल. आणखीन एक फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. अगदी आतापर्यंत 4 विकेट मात्र जरूर गेलेत. पहा पिच क्रमांक 1 MM आमरे संघाचा स्कोर आहे. पण पाहतोय 1.4 खेळ झाला. 2 बॉल शिल्लक शिबूसे. टीमची धावसंख्या 7-4. पिच क्रमांक 2 चा स्कोर आहे 19-3. शेवटचा बॉल होता. यावेळेस कॅचची संधी आणि आणखीन एक विकेटचं पतन. तू चल मैं आया ही परिस्थिती मात्र जरूर पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच नंतर जरूर पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. पहिली लो स्कोरिंग मॅच. पिच क्रमांक 2 वरती आपण पाहायला गेलं तर 3 ओव्हर समाप्त झाले. तर टीमची धावसंख्या 20-3 आणि इथे मात्र शिबूचा शेवटचा बॉल बाकी आहे. दुसऱ्या षटकातला टीमची धावसंख्या 7. MM आमरे संघाचा स्कोर आहे 7-5. MM आमरे संघाचा स्कोर आहे 7-5. पहा खेळाडूंना विनंती असेल, संघ मालकाला देखील विनंती असेल की आपल्या मॅचेस या कंटिन्यू आहेत, कुठेही जाऊ नका. खेळाडूंना देखील विनंती असेल, कॅप्टनला देखील विनंती असेल की याही वेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. 2 धावांसाठी येतोय हा फटका. 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या 9. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 9-5. चला गोलंदाज लगेच तयार राहा. आणि पिच क्रमांक 2 VP वॉरियर्स या संघाचा स्कोर आहे 22-3. 3.1 चा खेळ झालाय. VP वॉरियर्स या संघाचा स्कोर आहे 22-3. यावेळेस पुल केलाय. पाहूया किती धावा येतील. 2 धावा. समजा पुन्हा एकदा पिच क्रमांक 1 वरती आणि हसन शेख आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती 3ऱ्या षटकासाठी.
यावेळेस डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. पंचांचा इशारा काय येतोय? ओढ स्ट्रोक, 2 धावा. टीमची धावसंख्या 11 धावा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळत आहेत. काय फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पहा स्लॉट मध्ये होता, त्याला मात्र पाठवून दिलाय समोरच्या बिल्डिंग मध्ये. अगदी थोडासा चुकला 2 धावांसाठी, नाहीतर इथे षटकार हा जरूर मिळाला असता. पिच क्रमांक 1 वरती स्कोर आहे. MM आमरे संघ 13 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचतोय. 13 या आकड्यावरती. आणि पिच क्रमांक 2 शेवटचा बॉल असेल. 30 धावा झाल्यात. VP वॉरियर्स या संघाच्या 30 धावा झाल्यात. 30-3. लाला यांचा शेवटचा बॉल. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. आणि इथे मात्र 2 धावा. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्यात, म्हणजे टीमची धावसंख्या 32. विजयासाठी लक्ष्य असेल 33 धावांचं. 33 टू विन. आणि जाऊया पुन्हा एकदा पिच क्रमांक 1 वरती. टीमची धावसंख्या 13. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. एका हातामध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न. मानस पाहायला मिळाला. एकच धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी मात्र जागा सोडलेली नाहीये, थांबवलंय. चला, यानंतरची मॅच पिच क्रमांक 2 वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. KSS स्पोर्ट्स विरुद्ध VP वॉरियर्स. टॉस साठी लगेच यायचंय. VP वॉरियर्स विरुद्ध KSS स्पोर्ट्स. आणि डिजिटल मुंबई विरुद्ध डोंगरी वॉरियर्स. शेवटचा बॉल दीपेश साठी हसन यांचा. शेवटचा बॉल. यावेळेस बॅकफुटला जाऊन पूल केलाय. पंचांचा इशारा येतोय. पंच किती धावा असतील? 2 धावा. ओव्हरची झाली समाप्ती. टीमची धावसंख्या 3 षटकानंतर 17-5. 17-5. थोडंसं स्पीडअप घ्या. मॅच कंटिन्यू. सतराला 5. शेवटचं षटक. बॉलर नेम नबी आले शेवटच्या षटकामध्ये. शेवटच्या षटकासाठी नबी. टीमची धावसंख्या 17-5. शेवटचं षटक. एवढेच बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय, म्हणजे घोषकी क्षेत्रात 1 धाव मात्र मिळेल. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. चला बॉल पुरवायचं.
यावेळेस पहा पंचांना हुलकावणी देत मात्र हा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये मात्र जाऊन आदळला आणि पंचाचा इशारा मात्र काय येतोय 2 धावा टीमची धावसंख्या 20-20 अजूनही 4 बॉल शिल्लक नाभी यांचे हाफ ट्रॅकर बॉल थोडासा अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू होता आणि इथे मात्र रनआउटची संधी आणि फलंदाज बाद होईल धावचीच्या स्वरूपात. पिच नंबर 2 कोण आहे का पिच नंबर 2 नाव सांगायचंय. या वेळेस डाऊन दी ग्राउंड झाडाला लागलाय आणि एकच धाव टीमची धाव संख्या तर जाऊन पोहोचली ती म्हणजे एक धाव आली आहे 22 या आकड्यावरती 22. शेवटचा बॉल लास्ट बॉल खराब लाईन आणि लेन वाईड +1 2 धावा. आणि इथे पहा दांडी केली गोल फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद बॅक टू द डगआउट. अगदी परफेक्ट यॉर्कर वापरला शेवटच्या बॉलवरती. टीमची धावसंख्या 24 लक्ष 25 धावांचं. चला जास्त वेळ न घेता चला फिल्डिंग लावून घ्या लगेच आणि टॉस साठी यायचंय. पिच क्रमांक 1 वरती मॅच होईल सुर्वे सुपरनोवास. षटकार आलाय 6 धावांसाठी रोहन पारकरच्या बॅट मधून. व्हॉट अ स्ट्रोक. टॉस साठी या सुर्वे सुपरनोवास विरुद्ध दीक्षिता 11. पिच क्रमांक 1 वरची ही मॅच असेल. सुर्वे सुपरनोवास विरुद्ध दीक्षिता 11. पिच क्रमांक 1 वरची मॅच. पिच क्रमांक 2 वरती ही मॅच केएसएस स्पोर्ट्स विरुद्ध व्हीपी वॉरियर्स. केएसएस स्पोर्ट्स विरुद्ध व्हीपी वॉरियर्स. पिच क्रमांक 2 वरची ही मॅच. टॉस साठी या पिच क्रमांक 2 वरती सुरू असलेली डिजिटल मुंबईचा स्कोर आहे एक मॅजिकल आकडा 10. लोअर फुल टच बॉल बैठा फटका सजवलाय इनसाइड आउट फटका. चेंडू निघून चाललाय. किती धावा मिळतील पंचांचा इशारा. अंपायर किती धावा असतील या बॉल वरती. 3-2. रोहन पारकर आणि साजिद लाला यांची जोडी विजयासाठी लक्ष 20 बॉल अजूनही 21 करायचे आहेत. बैठक फटका सजवलाय. दिशा दिली आहे फक्त या बॉलला 2 धावांसाठी. येस चला बॅट्समन पाठवा लगेच.
बॅट्समन पाठवायचे आहेत लगेच. डोंगरी वॉरियर्स चला. पहा स्कोर आहे डिजिटल मुंबई संघाचा 14 रन्स. चला बॅट्समन पाठवा लगेच. फटका चांगला आहे आणि इथे मात्र पहा पंचांचा इशारा येतोय. 2 धावा, बहुतेक 2च धावा असतील. 2 धावा आल्यात. चला लक्ष आहे 25 धावांचं. तुम्हाला 24 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. टीम डोंगरी वॉरियर्स या संघाला चला लक्ष आहे ते म्हणजे 25 धावांचं, 24 बॉल 25 ची गरज. आणि पिच क्रमांक 2 वरती आपण पाहू शकता 18 बॉल 17 करायचे आहेत. 18 बॉल 17, 18 चेंडू 17 करायचे आहेत तुम्हाला. मुंबई डिजिटल या संघाला 18 चेंडू 17 ची गरज. 16 झालाय स्कोर. बंड्याचा पहिला बॉल अगदी पहा ड्राइव्ह केलाय आणि क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होते आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर अगदी 2 धावा. पहिल्या बॉलवरती 2 धावा. 2 धावेने श्री गणेशा. लक्ष 25 धावांचं. सलामीची जोडी शिबू आणि विकी गोलटकर. गोलंदाजी ट्रॅक वरती बंड्या, शैलेश आंबरे. अगदी सातत्याने क्रिकेटसाठी शंभर टक्के देणारा हा ऑलराऊंडर खेळाडू. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. 1 डाव डिक्लेअर स्वरूपाची. टीमची धाव संख्या 3 आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. 3 धावा धावफलकावरती. पिच क्रमांक 2 वरती 17 बॉल शिल्लक आणि 16 ची गरज असेल. टीमची धाव संख्या 17 चेंडू आणि 16 ची गरज. बंड्याचा पुढचा बॉल. टप्प्याचा बॉल ऑन साइडला दिशा दिली. एकच धाव मात्र जरूर मिळेल आणि एका धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल. ते म्हणजे 4 या आकड्यावरती 4 धावा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळत आहेत. 21 बॉल 21 ची गरज असेल आता टीम डोंगरी वॉरियर्स या संघाला. 21 चेंडू आणि 21 धावांची गरज. बंड्याचा पुढचा बॉल शिबू यांच्यासाठी. पाहूया खूप चांगला बॉल. अगदी परफ्यूम डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. ऑफ ट्रॅकर चेंडू.
थोडस स्पीडअप ठेवा मित्रांनो, अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. एक आपण पाहायला गेलं तर एक 16-17 मॅचेस अजूनही बाकी आहेत, त्यामुळे थोडस स्पीडअप घ्या. वेळेचं निर्बंध असेल, वेळेत आपल्याला हे सामने संपवायचे आहेत. यावेळेस मात्र यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न आणि पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या 7. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 7. 18 बॉल 18 करायचे आहे टीम डोंगरी वॉरियर्स या संघाला. 18 चेंडू 18ची गरज. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा पिच क्रमांक 2 वरती. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23. आता 15 बॉल 10 करायचे आहेत. फ्री हिटचा असेल चान्स, फ्री हिटची संधी रोहन पारकरला. लक्ष आता असेल 15 चेंडू आणि 10 धावांचं. पिच क्रमांक 2 डिजिटल मुंबई या संघाला सामना जिंकायचा असेल तर 15 चेंडू 10 धावांची गरज. फ्री हिटचा बॉल रोहन पारकर साठी. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल, आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला वेळवलाय 2 धाब्यांसाठी. आता बॉल शिल्लक असतील ते म्हणजे 14. गरज आहे 8 धावांची. 4व्या पिच क्रमांक 1 वरती षटक क्रमांक 2 घेऊन सज्ज होतोय तो म्हणजे मोबिन. विकीने मात्र हा बॉल खोदून काढलाय अलोंग द कार्पेट. अगदी कव्हरच्या क्षेत्रामध्ये एकच धाव. 1.4 झाले. 5वा बॉल आहे. फटका सजवलाय शिबूच्या बॅट मधून. एक तगडा प्रहार 2 धावांसाठी. हा बॉल डॉट बॉल आहे. पंचांनी मात्र घोषित केलाय कोणती धाव नाहीये या बॉल वरती. डॉट बॉल येतो. टीमची धावसंख्या 10. 1.4 चा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक. ओबिनेचे पुढचा बॉल डाऊन दी ग्राउंड. फटका सजवलाय शिबूच्या बॅट मधून. एक तगडा प्रहार 2 धावांसाठी. रोहन पारकरने देखील पहा पूल केलाय, परंतु 2च धावा मिळतील रोहनला देखील. अगदी दक्षिण मुंबईचं क्रिकेट म्हटलं की गोशांकी क्षेत्र भरपूर असतात आणि चौकार षटकार हे कमी पाहायला मिळतात. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर आता डिजिटल मुंबई या टीमचा स्कोर आहे 28 ला 1. 11 बॉल 5 ची गरज असेल डिजिटल मुंबई या संघाला. आणि या बॉल वरती मात्र सिंगल आले म्हणजे आता 10 बॉल शिल्लक आणि 4 धावांची गरज असेल. डिजिटल मुंबई या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 10 बॉल शिल्लक आणि 4 धावांची गरज. आणि इथे पिच क्रमांक 1 वरती जर पाहायला गेलं तर 13 बॉल शिल्लक 13 धावांची गरज टीम डोंगरी वॉरियर्स या संघाला जिंकण्यासाठी. शेवटचा बॉल. चला टॉस साठी या. मी वारंवार सूचना दिली गेली आहे, टॉस साठी आपण आला नाहीये. पिच क्रमांक 2 वरची मॅच केएसए स्पोर्ट्स विरुद्ध व्हीपी वॉरियर्स. केएसए स्पोर्ट्स विरुद्ध व्हीपी वॉरियर्स. आपण कॅप्टन जिथे कुठे असाल प्लीज टॉस साठी या. व्हीपी वॉरियर्स विरुद्ध केएसए स्पोर्ट्स. पिच क्रमांक 2 वरची ही मॅच आहे. पिच क्रमांक 2 वरची मॅच व्हीपी वॉरियर्स विरुद्ध
KSS स्पोर्ट्स आणि यानंतर पिच क्रमांक 1 वरची मॅच डिजिटल मुंबई विरुद्ध डोंगरी वॉरियर्स. शेवटचा 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडू 12ची गरज असेल. 12 चेंडू 12ची गरज. 8 बॉल 3 धावांची गरज डिजिटल मुंबई या संघाला. 8 बॉल 3. बैठक बैठक आणि हा फटका आलाय. मोठा फटका आलाय. घुटना टेक तमाशा देख चौकार. काय फटका सजवलाय. रोहन पारकरने मात्र हा सामना फिनिश केलाय MS धोनी स्टाईल पद्धतीने चौकार ठोकून. चला टॉस साठी या पिच क्रमांक 2 वरती मात्र नेक्स्ट मॅच चा टॉस KSS स्पोर्ट्स BP वॉरियर्स. KSS स्पोर्ट्स कॅप्टन आवाज जात असेल तर प्लीज टॉस साठी या. KSS स्पोर्ट्स विरुद्ध BP वॉरियर्स. पिच क्रमांक 2 वरची ही मॅच. BP वॉरियर्स कॅप्टन प्लीज या टॉस साठी. BP वॉरियर्स विरुद्ध KSS स्पोर्ट्स. BP वॉरियर्स आपला निर्णय कळवा. यानंतरचा टॉस. चला टॉस साठी यायचंय पिच क्रमांक 1 वरती. सुरवे सुपरनोवास विरुद्ध दीक्षिता 11. सुरवे सुपरनोवास विरुद्ध दीक्षिता 11. सुरवे सुपरनोवा विरुद्ध दीक्षिता 11. चला VP वॉरियर्स आपण टॉस जिंकलाय. निर्णय काय. मॅच लगेच स्टार्ट करा. पिच खाली आहेत. पहा मॅचेस कंटिन्यू आहेत. आपण वेळ घेऊ नका. 20 मॅचेस अजूनही बाकी आहेत. सहा बॉल आणि आता गरज असेल ती म्हणजे 7 धावांची. शेवटचं षटक. चला VP वॉरियर्स प्लीज निर्णय सांगा. आपला पिच खाली आहे. दुसरी मॅच स्टार्ट करायची आहे लगेच. चेक.
चला टॉस आपण घेऊया. पिच क्रमांक 1 वरचा हा टॉस सुर्वे सुपरनोवास विरुद्ध दीक्षिता 11. हॅलो check. हॅलो. चला 2 धावा. पंच किती धावा असतील? 2 धावा. आणि आता गरज असेल 4 बॉल 4 ची गरज. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. चला व्हीपी वॉरियर्स फिल्डिंग घेतली का तुम्ही? चला फिल्डिंग लावून घ्या पटकन. व्हीपी वॉरियर्स विरुद्ध केएसए स्पोर्ट्स. चला बॅटिंग बॅट्समन पाठवायचंय केएसए स्पोर्ट्स. फटका तर चांगला आहे. बॉल हवेत आणि इथे कॅच ड्रॉप. किती धावा असतील? 2च धावा. आता 3 बॉल 2 करायचे आहेत. 3 बॉल 2 ची गरज. फेमिदा डोंगरी वॉरियर्स या संघाला सामना जिंकायचा असेल तर 3 बॉल 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 धावा. अतितटीचा सामना. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत मात्र हा सामना जाईल का? गोलंदाज अर्जुन, स्ट्राइक एंडला सफीर. 3 बॉल 2 धावांची गरज. पाहूया रनअप मध्ये थोडासा अडथळा पुन्हा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. अर्जुन 3 चेंडू 2 धावांची गरज डोंगरी वॉरियर्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र शॉर्ट अंपूल. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मात्र होईल का? शिबूने मात्र जागा सोडली होती परंतु थांबवलंय. आता 2 बॉल करायचे आहेत. 1 धाव. 2 चेंडू 1 धावेची गरज. 2 बॉल 1. अचूक टप्प्यावरती अचूक लाईन वरती मात्र बॉल हाताळावा लागेल. सामना समांतर झाला, स्कोर लेवल झाला तर दोन्ही टीमला 1-1 पॉइंट दिला जाईल. सामना जर लेवल झाला तर 1-1 पॉइंट मात्र दिला जाईल. 2 चेंडू 1 धावेची गरज. 2 बॉल 1. 2 बॉल 1 ची गरज. कॅच होईल का? परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि हा सामना फेमिना डोंगरी वॉरियर्स संघाने मात्र जिंकला. हार्ड लक, बॅड लक. MM आमरे संघ. कॅचेस कुठे ड्रॉप झाल्या, कुठे चुका झाल्या त्याच्यावरती तुम्हाला
अभ्यास करावा लागेल. अजूनही बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. चुका सुधारा. जो चुका करतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस असं म्हटलं जातं. त्यामुळे ज्या चुका झाल्यात त्याच्यावरती सुधार करा आणि नेक्स्ट मॅच मध्ये पुन्हा एकदा जोमाने उतरा. तर जाऊया पिच क्रमांक 2 वरती. एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. पिच क्रमांक 2 व्हीपी वॉरियर्स आणि केएसएस स्पोर्ट्स. व्हीपी वॉरियर्स आणि केएसएस स्पोर्ट्स प्लीज आपले अतिरिक्त खेळाडू पाठवायचे आहेत.